लोकांनाच भीती राहिलेली नाही, ना पोलिसांची भीती, ना कायद्याची भीती, ना नैतिकता. त्याच्यामुळे हे सगळं होतच राहणार. थंड झालो आम्ही, स्वतः थंड झालो. आम्हाला रागच येत नाही. शिवाजी महाराजांबद्दल बोला, संभाजी महाराजांबद्दल बोला, आम्हाला राग येत नाही. आम्ही सहिष्णू झालो, सौशिक झालो. संभाजी महाराजांच्या नावाने स्वातंत्र्यवीर सावरकरांना पुरस्कार द्यायचा. आम्हाला काय, संभाजी महाराजांबद्दल सावरकरांनी काय लिहिलेलं आहे हे जरा महाराष्ट्राला सांगावं कोणतरी. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याबद्दल काय लिहिलंय सावरकरांनी हे जरा लोकांना सांगावं. लोकांना पटलं तर ठीक, आम्हाला नाही पटलं. मला त्यांच्या वकिली ह्या व्यवसायाबद्दल, पेशाबद्दल काही बोलायचं नाही. पण ते आता बीजेपीचे संसद आहेत, सरकार बीजेपीचं आहे. ह्याच्यामध्ये जे मंत्र्यांचं नाव घेतलं जात आहे आणि बोललं जाते ते त्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना सरकारी वकील नेमणं हे मला वाटतं की थोडस कुठेतरी शंकेची पाल मनात चुकचुकत असते. इतिहासकार इंद्रजित सावंत यांना जी कोणी धमकी दिली आहे, खरं तर आम्ही शंड झालो. कोण तो येतो, तो सांगलीकर का काय त्याचं नाव, हा कोरटकर, येतात शिवाजी महाराजांबद्दल बोलतात, महापुरुषांबद्दल बोलतात, आणि आम्ही हातावर हात घालून बसलेलो आहे. आमची हिंमतही नाही काही बोलायची. हे उघड्या थोबाड्याने फिरू कशी शकतात? यांची थोबाडं रंगावली पाहिजेत ना. कोणी कोणाबद्दल बोलावं, काही मर्यादा? तुम्ही महापुरुषांबद्दल बोलता, तू सोलापूरकर महापुरुषांबद्दल बोलतो, काय बोलतो, त्याची लायकी काय? हा नवीन आला कोण, कोराटकर का कोण आहे तो गाडी कुठली वापरतोय माहितीये? ज्या गाडीची किंमत 6 कोटी रुपये ती गाडी वापरतोय तो. तरी ती गाडी अजून रस्त्यावर फिरते कशी, ती जळली कशी नाही अजून? बहुजन पोरांनी ठरवलं तर कोरटकर काय आणि सोलापूरकर काय हे रस्त्यावरनं फिरू शकणार नाही. पण आपण काहीच करत नाही. ते रस्त्यावरनं फिरतायत, उजळ माथ्याने फिरतायत, शिवाजी आपल्या महाराजांवरती बोलतायत, आणि आपण शांत. छत्रपती संभाजी